टॉस हरले तेव्हा त्यांना थोडंसं दुःख वाटलं, म्हणजे हरले तेव्हा. आणि ज्यावेळेस निर्णय आला तेव्हा कॅप्टन त्याच्या चेहऱ्यावरती अस्मित हास्य होतं. तो म्हणाला की टॉस आम्ही हरलो, बरं झालं, आम्हाला बॅटिंग करायची होती. प्रत्येक वेळेस या गोष्टी घडतच असतात. कधी मनाच्या विरोधात जातात, कधी मनाच्या बाजूने जातात. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर कामकाज आवरून सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग देखील मैदानामध्ये येतात. आमचे भारतीय डाक खात्यामध्ये कर्मचारी देखील काही कार्यरत आहेत आणि ते देखील या आईश्री चषकाचा आनंद घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये या व्यासपीठावरती आलेत. तुम्ही दोन्ही भारतीय डाक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांचं आईश्री चषकामध्ये मनपूर्वक असं स्वागत इथे केलं जात आहे आणि मॅचला इथे सुरुवात होईल. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आईश्री चषक 2024चा एक धगधगता रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम जो मैदानामध्ये सुरू होतोय. आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण लढत, महत्त्वाचा क्षण इथे मैदानामध्ये येऊन टेपलाय आणि दोन वाघांमधली झुंज इथे मैदानामध्ये सुरू होते. एका बाजूला संदेश पार्टे, एक अनुभवी अगदी क्रिकेटचं विद्यापीठ म्हणावं लागेल, तर दुसऱ्या बाजूला यंग ब्रिगेड आपल्याला खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला संदेश पार्टे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जितेन शेळके अँड कंपनी. मॅचला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकास, आतापर्यंत अप्रतिमाशी गोलंदाजी, तर स्ट्राईकला शुभम शेळके. काहीसा व्यत्यय येतोय आणि हे दडपण इथे पाहायला मिळतंय, कारण शेवटची मॅच आहे. एखादी चुकी देखील इथे महागात ठरू शकते. विकासला देखील ठाऊक आहे, अगदी रिदम मध्ये इथे कुठलीही चुकी जर घडली तर एक चुकी मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते आणि आता ती वेळ नाहीये. मॅच मध्ये तुम्हाला इथे यावंच लागणार आहे. पहिला चेंडू, पंचांनी इथे नो बॉलचा इशारा केलाय. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. बघा, पहिला चेंडू ज्या वेळेस हाताळण्यासाठी गोलंदाज आला त्यावेळेस काहीसा व्यत्यय आला. चला, पंचांनी एकदा निर्णय दिलाय की तुम्ही त्याच्यावरती दाद मागायचं काम करू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला नाहीये. त्यामुळे पंच जे इनफिल्ड डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांशी वादच नकोय, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. गोळा होऊ नका, तुम्हाला सेकंड इनिंगला बॅटिंग करायची आहे. दोन्ही कॅप्टन्स, दोन्ही टीम्सला ही विनंती आहे. पंचांनी एकदा निर्णय दिला, त्याला तुम्ही दाद मागायचं काम करू नका. पंचांना वाटलं तर ते तिसऱ्या पंचांचा कॉल करतील, परंतु हा पंचांचा निर्णय आहे. ओव्हर स्टेपिंग आणि ओव्हर स्टेपिंगचा नो. पहिला चेंडू फ्री हिट मिळतोय. उघडा डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मैदानावरती आपण जे पंच पाहतोय ते केदार जाधव यांच्या समेत खेळलेले आहेत. फ्री हिटचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. सवारी भवानीचा कंची मन जिंकली. शिवाजी महाराजांच्या जयघोषातच इथे झेपान 11 या संघाची सुरुवात होते. फ्रीचा चेंडू मिळाला, एक लायसन मिळालं आणि शुभमने त्या लायसनचा पुरेपूर फायदा घेतलाय. विकासची जी गोलंदाजी आतापर्यंत आपण उल्लेखनीय कामगिरी त्याची आपण पाहिली, परंतु त्या गोलंदाजावरती शुभमने आपला क्लास दाखवलाय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती प्रहार आणि पहिला चेंडू खेळत असताना खणखणीत षटकार ठोकून काढलाय. धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. आजच्या दिवसातील सर्वात सुरेख फटका. चेंडू जातोय बॅक टू बॅक, दुसरा षटकार. फॉर्म विकासवरती इथे प्रहार. 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या होते ती 13. इथे मात्र सबमेरीन डिलिव्हरी आहे. फुलरलिनचा चेंडू इथे हाताळलाय. आता लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बदल करण्यात आलाय. प्रशांत सरांकडे मी लगेचच वळेल की पहिले जे 2 चेंडू आहेत आखूड टप्प्याचे आणि त्यावरती आपण पाहिलं तर वेगात चेंडू मार्गस्थ करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न इथे बॅटरने हाणून पाडला. परंतु लगेचच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाने तिथे पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती शॉर्टआर्म पुल तर केलाय. प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये. डीप काऊ कॉर्नर मध्ये श्रीकांत खुणे त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा.
खरं तर दोन फटके आपण बघितले ते अत्यंत सुंदर होते. एक हुकचा फटका खेळला, कदाचित टेनिस क्रिकेटमध्ये किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये हे फटके आपण पाहतो, परंतु एक फटका त्यावरती मी चर्चा करेन. पुन्हा एकदा आदिलसाठी हा टाकलेला चेंडू फुलर लेनचा समोरच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं, कारण जर आपण पाहिलं ना तर या जेपान 11 कोंढवा या संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर आतापर्यंत दोन्ही बॅटरने केलेली अप्रतिम अशी कामगिरी. म्हणजे 2 षटकार आलेत. धावसंख्या इथे पहिल्या षटकामध्ये उभी झाली आहे. तिला मोठा आकार देण्यासाठी दोघांना विकेटवरती थांबणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू आणि त्यानंतर बॅटरच्या अगदी शरीराच्या वरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते बिनबाद 16. आणि इथे असलेल्या प्रेक्षकांचा या सामन्यावरती आहे डोळा. नक्कीच आईश्री चषक म्हटल्यानंतर इथे या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूची बारकाईने इथे पाहणी केली जाते. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपला जाईल. टिक फॉर टॅक. जशास तसं उत्तर. शुभम शेळके इथे होतोय बाद. पहिला बॅटर, पहिला धक्का. जेपान 11 बॅक टू द पॅव्हिलियन. आणि तो मला वाटतं या स्पर्धेतला खूप चांगला फटका होता, कारण ऑफसाईडला बऱ्यापैकी अशा प्रकारची बॅटिंग होत नाही, अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. परंतु एंड काय झालाय, शुभम शेळकेची बॅट या ठिकाणी तळपत असताना तो बाद झालाय. कदाचित यामुळे संदेश पार्टीचा आत्मविश्वास वाढेल, त्यांच्या टीमचा आत्मविश्वास वाढेल, श्रीकांत कुणेचा आत्मविश्वास वाढेल आणि मैदानावरती आणखीन एक महत्त्वाचा खेळू. आतापर्यंत एक गोष्ट महत्त्वाची आहे शैलेश, या इनिंगमध्ये 1 to 3 किंवा अगदी 1 to 4 पर्यंत बॅटिंग झाले, त्याच्यानंतर बॅटिंग नाही मिळाली आणि ती कदाचित अग्निपरीक्षा देखील होईल. परंतु इथे ही भागीदारी महत्वाची आहे. आता हे दोन बॅटर कसे घेतात ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय हर्ष सांगवे आलाय, जो नॉन स्ट्राईकला आहे. तर गोलंदाजी मार्क वरती देखील काहीसा बदल. गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज धनंजय इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान गोलंदाज आहे. वारजे भागामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने सराव करणारे हे खेळाडू आहेत. एकत्रित टीम इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. बघा, खराब चेंडू होता, परंतु शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच खराब आहे. एका धावेवरती या चेंडूला परावर्तित केलं जात आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. तो गोलंदाजाला की फलंदाजाला? एका झालाय, परंतु या जोडीला डाव सावरणं फार गरजेचं आहे. मोठी मॅच आहे इथे. सकाळपासूनची जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ मिळेल. कशा पद्धतीने खेळायचं आहे, किती धावा इथे उभ्या करायच्या आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघाने दोन्ही मॅच मध्ये तब्बल 80+ धावा केल्यात. त्यामुळे मोठी धावसंख्या इथे उभी करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. चांगली गोलंदाजी इथे धनंजयची आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं ना तर उजव्या एसटीच्या अगदी बाहेर म्हणजे वाईड यॉर्कर करण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. फुलर लेनचे चेंडू हाताळले जात आहेत आणि सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर अगदी गती परिवर्तन, फिरकीचे चेंडू इथे खेळणं फार अवघड गेलंय. त्याचबरोबर फुलर लेनचे चेंडू इथे खेळणं फार अवघड गेलंय. परंतु शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुलटॉस चेंडूवरती इथे मोठे प्रहार देखील करण्यात आलेत आणि तीच गोलंदाजी आपल्याला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न धनंजयाचा पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेला चौथ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी झाली, 2 मीटरमध्ये गोलंदाजी झालेली आहे आउट ऑफ द स्टंप, त्यावेळेला निश्चितच ते गोलंदाज प्रभावी ठरलेले आहेत. त्यामुळे प्लॅन तर तयार आहे दोन्ही संघांचा. जेव्हा ऑफ्टमच्या बाहेरची गोलंदाजी होईल तेव्हा काय बॅटिंग करायचं ते देखील तयार आहे. आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण मैदानावरती पाहतो आहे. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. इथे आता ग्लोव्ज आलेत, पाहूया त्या ग्लोव्जचा वापर बॅटर करेल का. इथे मात्र हवाई सफर
सिक्सर 6 धावा. नशीब बदललं. मग सुरुवातीपासूनच ग्लोव्ज का नाही वापरले गेले? कारण काही चेंडू त्या दरम्यान डॉट देखील गेलेत, मोठे फटके देखील आले नाहीत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या योग्य आहे, परंतु शुभम डगआउटच्या दिशेने आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आणि त्यावरती जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर क्रमांक दुसरा आदिल इथे होतोय बाद. दुसरा मोठा धक्का जेपान 11 कोंढवा संघाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. टू थ्री तीन बॅटरला तुमचे गेम चेंजर खेळाडू आहेत. अर्थात असं नाही की मिडल ऑर्डरमध्ये गेम चेंजर नाहीत, परंतु आतापर्यंत क्लिक झालेले तुमचे खेळाडू आहेत ते 1 2 3 मध्ये आहेत. त्यापैकी 2 बॅटर डकआउटच्या दिशेने गेलेत. एक बॅटर असा आहे आणि हा चौथा खेळाडू 1 2 4 आकाश त्यानं देखील प्रभावित केले. तर हर्ष सांघवी मैदानावरती आहेत. हे जे खेळाडू आता ही जोडी आहे ना ती महत्वाची आहे आणि षटक क्रमांक फक्त दुसरं चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. त्यामुळे या संघातल्या या दोन्ही बॅटरना आता एक मोठी भागीदारी रचावी लागेल आणि विकेट देखील शापून ठेवणं गरजेचं असेल. इनिंग मोठी करावीच लागेल. दोन्ही बॅटरला एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल. कारण तुम्ही छोटी छोटी पार्टनरशिप करून देखील मोठी धावसंख्या उभी करू शकता आणि त्यासाठी दोन्ही बॅटरला इथे धावा बनवणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर इन आकाश. मागच्या मॅच मध्ये आकाशाला गवसणी घालणारे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. पाहूया या मॅच मध्ये तो काय करतोय. इथे फुल्लर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल मिळते. आकाशने आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्यात आपण पाहतोय एका धावेने वाढ झाली. धावसंख्या होते ती 27 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जेपान 11 कोंढवा या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा इथे झाल्यात. आता इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मी मगाशी ज्या खेळाडूचा नामोल्लेख केला ज्याने कित्येक दशकं क्रिकेट गाजवलंय, आपलं नाव गाजवलंय आणि तो एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. संदेश पार्टे सर इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. आता इथून पुढचे जे 18 चेंडू आहेत त्यामध्ये संदेश पार्टे सरांचं एखादं दुसरं षटक असेल. काय वाटते सर की इथून पुढे कितपत धावा उभी केली जाईल, कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल? आता दोन्ही संघाने शैलेश आपण बघितलं 80 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या आपापल्या यापूर्वीच्या मॅच मध्ये. परंतु जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी हाताळता किंवा चांगली गोलंदाज तुमच्या समोर असतात तर मला वाटत नाही की 80च्या पलीकडे जातील. परंतु 65-70 हा एक आकडा असू शकतो आणि एक मोठं षटक आलं तर कदाचित तो आकडा 80च्या पलीकडे जाईल. पण एक माझा प्राथमिक अंदाज आहे एक 60 65 70 हे जे 3 आकडे आहेत त्याच्या आसपासची धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. चेंडू सरळ आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या दिशेने. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. संदेश पार्टे आपला अनुभव इथे पणाला लावतोय. चांगली गोलंदाजी इथे करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, परंतु इथे अनुभवाचं उत्तर टॅलेंटने इथे पूर्णपणे दिलं जातंय. चेंडूला फेकून दिलंय अगदी शाळेच्या पटांगणामध्ये. षटकार 6 धावा. चेंडू गोलंदाजाने प्रभावित केलं तर दुसऱ्या चेंडूवरती बॅटरने आपला क्लास दाखवलाय. आकाशच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुटापाचा चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. आकाशला इथे केलंय बाद. आता आपण पाहतोय षटकारानंतर पुन्हा एकदा आकाशला धाडलंय डगआउटच्या दिशेने. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. साहेब फक्त 2 चेंडू खेळलाय परंतु चांगलं खेळलाय. दर्जेदार म्हणजे काय ठोकलं होतं ज्या पद्धतीने तो आला होता आणि जबरदस्त बॅटिंगने षटकार ठोकला. तो बॅट्समन आहे पण जास्त चेंडू खेळलेला नाहीये. एकच असा फलंदाज आता नॉन स्ट्रायकर एंडला तो जास्त चेंडू खेळलाय आणि चेंडू तुमच्याकडे भरपूर आहेत. विकेट शापूट ठेवायचे, धावा करायचे. पण संदेश पाटे हुकमाचं एका चांगली गोलंदाजी करतोय.
इथे देखील आपण पाहतोय काय गोलंदाजी इथे सुरू आहे. सेफ आला आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने गेला. हजेरी लावली आणि हजेरी लावली लगेच त्याला डगआउटच्या दिशेने पाठवलंय. पुन्हा एकदा इथे अनुभव कामी आलाय. संदेश पार्टे बॅक टू बॅक दुसऱ्या बॅटरला बाद करून तंबूच्या आश्रयाला. पार्टनर आले त्यांना किमान 2 चेंडू तरी संधी मिळाली किंवा कोणाला 6 मिळाले असेल, कोणाला 10 मिळाले. परंतु आत्ता नवीन जे पार्टनर येत आहेत त्यांनी एक पण चेंडू फेस केलेला नाहीये. त्यांनी गोलंदाजी चांगली केली. अर्थात साठे आहेत का मैदानावरती? प्रवीण साठे मैदानावरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला संदेश पार्टे अफलातून कामगिरी करतोय. त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो 7 ठरवणे करता तू मैदानावरती निकराची झुंज देतो. त्याला माहिती अस्तित्वाची लढाई मी निर्णय घेतलाय, कर्णधाराला निर्णय घेतलाय. तो 7 ठरवण्याकरता जिकरीचे प्रयत्न तो मैदानावरती करतोय. नक्कीच अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभव अशाच ठिकाणी कामी येतो. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी टीम पूर्णपणे पॅक कधी होते किंवा जेव्हा एखादा अनुभवी खेळाडू आपल्या संघामध्ये असणं फार गरजेचं आहे. संदेश पार्टेचा रोल तोच आहे. आपल्या संघाला एकत्रित करून निर्णयाला पूर्णपणे साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. यंग ब्रिगेडला हाताशी घेतलंय आणि आपल्या संघाची बांधणी देखील केली आहे. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया षटकार हॅट्रिक आपण सकाळपासून पाहिली आहे. विकेट हॅट्रिक होईल का? इथे चातुर्य दाखवलंय, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय नाहीये. डेड बॉल आहे. मंकड विकेटचा प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न तिथे फसतोय. डेड बॉलची घोषणा इथे होतीये परंतु गोलंदाज अजूनही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. इथे देखील प्रवीण साठेच्या बॅटमधून चेंडू घेऊन काढलाय समोरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळते. हॅट्रिक मात्र होत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये फार वेळानंतर इथे वाढ होतीये. धावसंख्या होते ती 34 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 34 धावा झाल्यात. 4 बॅटर इथे आघाडीचे झेपान 11 कोंढवा या संघाच्या डगआउटच्या दिशेने गेलेत. आता थोडीशी चर्चा असेल किंवा थोडंसं विचार करावा लागेल कारण हर्षला इथे मॅच आणि आपला डाव इथे सावरावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला येऊ दिलं शरीराजवळ आणि त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक धाव त्या दरम्यान मिळते आहे. हर्षने देखील ठाऊक आहे की या षटकामध्ये विकेट्स गेलेल्या आहेत. आपल्याला स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच एका धावेवरती ते समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे पहिला टप्पा जो आपण शागमीला होतोय आणि तो आता हुकमाचा एका ठरतोय. 60, 65, 70 आणि 80 ही जी धावसंख्या जर इथपर्यंत जायचं प्लॅन ए पर्यंत पुन्हा एकदा पोहोचायचं झालं तर अजून एक 2-3 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. आणि हर्ष इथे इन फॉर्म खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील येतोय. बॅटिंगची स्टाईल देखील आपण पाहू शकता. अगदी स्लॉग ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटमध्ये 2020 मध्ये देखील ज्याप्रमाणे स्टान्स असतो बॅटरचा त्याचप्रमाणे तो स्टान्स आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न चेंडू हातातून निसटलाय आणि त्या दरम्यान वाईट +1 अशा 2 धावा इथे मिळतील. मोफत स्वरूपात आहेत त्या आणि त्या धावा देखील घेणं फार गरजेचं आहे कारण पहिल्या डावामध्ये मोठी धावसंख्या उभी करायची आहे आणि एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करणं ते देखील फार गरजेचं आहे. मोफतच्या या 2 धावा 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. प्लॅन ए वरती येण्याची ही षटकाची सुरुवातच आपण म्हणावी लागेल. पुढचा चेंडू धनंजयाचा सामना करतो प्रवीण. इथे देखील प्रवीण साठेचा क्लास बाहुबलीच्या बॅटमधून येतोय. पहाड जंगटोला षटकार. काय बॅटिंग इथे करतोय. मागाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की पहिल्या 4 बॅटरने बॅटिंग केलेली आहे दिवसभरामध्ये. काल ती बॅटिंग ऑर्डरला कुणालाही संधी मिळाली नाही परंतु प्रवीण साठे देखील तितकाच मातब्बर खेळाडू आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी मुळशी क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आहे. आपल्या गावासाठी कित्येक पारितोषिके त्याने मिळवली आहेत, कित्येक बाईक्स मिळवल्या आहेत, कित्येक ट्रॉफीज मिळवल्या आहेत आणि त्याचा तो क्लास या आईश्री चषकामध्ये देखील पाहायला मिळतोय. फार लांबवरचे षटकार आहेत. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 55 धावा 55. पहिला टप्पा तर पार झालाय. अजूनही धनंजयचे काही चेंडू शिल्लक. यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. पुढचा चेंडू प्रवीण साठी. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत
परंतु डिस्टन्स इथे गाठला जाईल का? चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर, लांब 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 लांब, खूप लांब. असेल मैं हूं डॉन. इथे अगदी आपण पाहतोय आपली दादागिरी दाखवतोय प्रवीण साठेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 61. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे करण्याचा प्रयत्न होता, परंतु जिथे प्रयत्न केला तिथे मात्र बॅटर बाद होऊ शकला नाही. नॉन स्ट्राईकला इथे धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रवीण साठे. क्रिकेट मधली आत्महत्या. धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. 5वा बॅटर. जिथे तो देखील अनुभव खेळाडू आहे, तो देखील कसलेला फलंदाज आहे, परंतु शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता कोण येतं? श्रीकांत कोणे. त्यामुळे मजा येणार. आत्ताचं हे शेवटचं 6 चेंडूमध्ये द्वंद्व आहे ना, म्हणजे इनिंगचे शेवट असते जेव्हा आपण पाठला करतो तेव्हा एक उत्सुकता असते, आणि आता उत्सुकता किती धावसंख्या होणार आणि त्या धाबा बनवताना काय मैदानावरती घडणार ते देखील पाहूया. 61 धाबा दापलकावरती आहेत. 61 धाबा दापलकावरती आहेत. आता किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल ते पाहणं सर्वांसाठी रंजक असणार आहे, मनोरंजक असणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये 61 धावा आल्यात. आता शेवटचं षटक. संघाचा संघनायक आहे इथे आपण पाहतोय श्रीकांत कुणे, तर स्ट्राईकला जितेन शेळके. चेंडू हातातून निसटलाय. प्रेशर आहे. शेवटचं षटक म्हटल्यानंतर प्रेशर तर असणार, आणि ही मॅच तेवढी प्रेशराईज आहे. आता इथे प्रेशर कोणावरती येईल? बॉलरवरतीच नक्कीच असेल, कारण बॅटरला तर इथे तुम्हाला मनमोकळेपणे बॅटिंग करावी लागणार आहे. बिग हिट खेळावेच लागणार आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. पुढचा चेंडू. षटक क्रमांक अजूनही 5 ची सुरुवात होणं शिल्लक आहे. इथे पहिला चेंडू. गती परिवर्तन आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतःचा विकेट इथे जितेनने सॅक्रिफाईस केलाय. ठाऊक आहे इथे हर्षला स्ट्राईक देण्याचा प्रयत्नात जितेन शेळके डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली लढाई, खूप चांगली लढाई होणार आहे, कारण हर्ष सांघवी सेट बॅट्समॅन आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेल्या श्रीकांत कोणेनं या 2023-2024 गाजवले टेनिस बॉल क्रिकेट. आणि आता जंगलातल्या 2 वाघांची झुंज बघायची असेल तर मैदानात, म्हणजे चित्रपटातले 2 हिरो आणि जंगलातले 2 वाघ, त्यांची लढाई त्यांच्या बॅटल मैदानावरती आता सुरू होणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय की ज्यांनी एनबी ट्रॉफी मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेला श्रीकांत कुणे, तर दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेला आहे. इथे स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. 6 धावा. एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात आहे. नवीन त्या ठिकाणी आपण पाहतोय तैनात आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु तिथे पुन्हा एकदा धाव पूर्ण होईल का? थोडीशी गडबड, थोडीशी गोंधळ, आणि त्या दरम्यान 2 धावा चोरट्या स्वरूपात पूर्ण केल्यात. मोये मोये. हे सगळं रबर बॉल क्रिकेट असेल ना तर फनी मुमेंट तुम्हाला मिळणार, आणि आज जरा पाऊस कमी आहे म्हणून जरा कमी झाले, परंतु या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत क्रिकेटमध्ये. परंतु सर्वात महत्वाचं काय, हर्ष जो आहे तो स्ट्रायकर एंडला गेलाय आणि ती कदाचित प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ पण होते, आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर उलट सुलट 69. 69 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे आपण ज्या धावसंख्येची चर्चा सातत्याने करत होतो, पहिला टप्पा 60 धावेंचा, त्यानंतर 70, त्यानंतर 80+. आता इथे दुसरा टप्पा जवळपास पार झाला, कारण 69 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, आणि स्ट्राईकला आपण पाहिलं तर अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष इथे तैनात आहे, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलेत. त्यामुळे 3 चेंडूवरती 3 बिग येतील का, ही मोठी चर्चा आहे. पाहूया पुढचा चेंडू.
श्रीकांत कुणे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर हर्ष इथे स्ट्राईकला सज्ज होतोय. फुल टॉस, खराब चेंडू आहे, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. एक धाव तरी इथे पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. बघा फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळायचा आहे. तिथे थोडीशी घाई केली, प्रॉपर टायमिंग करण्यात आलं नाही आणि त्याचमुळे इथे मोठा फटका नाही आला. 2 धावा आल्यात. कभी कभार क्या होता है लेन बॉल का इंतजार करते या एक बार फिर क्या आगे वाले गेंद आएगी या ब्रॉकल वाली गेंद आएगी, वो इंतजार करते हैं. एक बार दिमाग में यहाँ भी वो काम करता रहता है और वो इंतजार कर रहे थे वो लेन बॉल का. बॉल फुल टॉस आया तो आप तैयार नहीं थे, नहीं तो इसी गेंद को आप मैदान के बाहर भेज सकते थे. मौका था, छोड़ दिया. परंतु इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आपण पाहतोय 2 धावेंसाठी पुन्हा एकदा मार्गस्थ केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 73 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. इथे जर मोठा फटका आला तर 79 धावा होतील आणि त्यानंतर 80 धावेंचं एक मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल. म्हणजे जी धावसंख्या डोक्यामध्ये होती ती प्रत्यक्षात इथे बॅटरने देखील मैदानामध्ये उभी केली असं म्हणावं लागेल. और श्रीकांत कुने क्या करेंगे, कुने एक अच्छा बॉल डालने की भी कोशिश करेंगे, वो भी एक बार फिर जान लगाएंगे, मजा आएगा. नाही, दोघांनाही प्रयत्न करावे लागतील कारण हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती जेवढ्या धावा येतील ना ह्या निर्णायक असणार आहेत. बघूया या चेंडूवरती बॅटर हवी ठरतोय गोलंदाजावरती का गोलंदाज इथे बॅटरवरती हवी ठरतोय. इथे मात्र क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. बिग 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 हिट. षटकार. 6 धावा. क्या कमाल का स्ट्रोक. बहुत बढ़िया तरीके से वो और पिच गए थे, उसके ऊपर प्रहार किया बैकफुट पर जाके. ये देखिए बैकफुट पर जब चले गए तब सीधे बल्ले से, आड़े बल्ले से नहीं खेले. तो ये अच्छी तकनीक है जो अपोनेंट टीम के लिए हमेशा तकलीफ देते हैं. जीतने के लिए लक्ष्य रहेगा 80 रनों का. 80 धावा करायच्या आहेत आणि त्यामधल्या तब्बल 34 धावा या हर्षच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. जो शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना तो निर्णायक ठरू शकतो. 80 धावा आणि या वातावरणामध्ये त्या चेस करायच्या आहेत. पाहूया चेस मास्टर कशा प्रकारे तिथे चेस करतील. इथे समालोचन कक्षामध्ये मी तुमची आज रजा घेईल कारण शेवटची इनिंगसाठी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन आपल्याला या वर्षी लाभलं आणि त्यांचा एक बहारदार आवाज आपण सकाळपासून आपण ऐकतोय. पुन्हा एकदा मी मनीष सरांना या ठिकाणी आमंत्रित करतील आणि त्यांच्या बरोबरीने पुन्हा एकदा प्रशांत आदवडे सर आपल्या भेटीला येतील. आईश्री चषक 2024चा पर्व दुसऱ्या मधला एक धगधगता क्रिकेट सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. अंतिम आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील शेवटची मॅच इथे सुरू आहे. पहिला डाव संपलाय. 79 धावा जपान 11 संघाने केल्यात आणि 80 धावा इथे मात्र आलमभाई पठाण वारजे संघाला पूर्ण करायच्या आहेत. त्या कशा केल्या जातील आणि त्यांचं धावता आलेख आपल्या समोर हे दोन्ही आमचे समालोचक घेऊन येतील, मनीष पाटील सर आणि प्रशांत आदवडे सर. धन्यवाद. चला बॅटर डावाकडे वळालेलो आहोत आणि अनएक्सपेक्टेड आहे. कुठला संघ जिंकेल याचा नेम नाहीये, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तर एका बाजूला जोर लावतोय आलमभाई पठाण स्पोर्ट्स हा संघ
आणि एका बाजूला आपलं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तो म्हणजेच झेफान स्पोर्ट्स कोंढवा संघ. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच ऑन करूया. दिवान स्पोर्ट्सचे बंटी तिकोणे यांच्या वतीनं फायनलला जर संघ पोहोचणार आहे टी शर्ट्स स्पॉन्सर झालेले आहेत, त्याच्यामुळे या संघांपैकी एका संघाला त्या टी शर्ट्स देवान स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळणार आहे. तसेच आम्हाला मला तो मॅचसाठी SP स्पोर्ट्सच्या वतीनं शंडो टी शर्ट्स स्पॉन्सर झालेले आहेत. PS म्हणजेच पसायदान स्पोर्ट्स यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजासाठी मालिकावीरसाठी आम्हाला बॅट स्पॉन्सर झालेले आहेत. आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला देत आहोत. तर सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. आता दुसऱ्या डावाची होते सुरुवात. ॲज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन श्रीकांत कुणे ओपन करतील. निश्चितच त्याच्यावरती मदार असणार आहे. आणि महाराष्ट्राचा जो कडकचा आहे संध्याकाळी जरी प्याला तरी ऊर्जा येईल आणि सकाळी प्याला तरी ऊर्जा येईल. आता ऊर्जा या दोन्ही संघांकडून प्रेक्षकांना मिळणार आहे. दोन फलंदाज श्री आणि आदित्य आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण शुभम यांना पाहतोय. तर सुरुवात कशी होईल पाहूया. कारण पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 80 धावांचा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 16 धावा जोडाव्या लागतील. टीम अलमभाई पठाण स्पोर्ट्सला संघाला. पहिलाच बॉल अनपेक्षित उसळी होती, कमी झाले होते पण शेवटच्या क्षणाला त्यांनी मात्र प्रयत्न थांबवला. व्हाईट बॉलचा इशारा, उंचीचा दाखला पंचांनी घेतला. सुरुवात अवंतर धावेने अलमभाई पठाण स्पोर्ट्सची. इंपॉर्टेंट मुकाबला है खास करके शुभम शेल्के के लिए बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी प्रमुख गेंदबाज है. बॅकफुटला गेले, कट केले बॉलला, बॅट चेंज, बॉल थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतो. चेस चालू आहे पण अजूनही एका धावेला 2 धावांसाठी ते प्रयत्न फलंदाजांचे दिसून येत आहेत. कारण एकही क्षण सोडण्याचा इरादा श्रीजा दिसत नाही. धावसंख्या पोहोचते 3 वर. सबसे बेहतरीन खिलाड़ी है श्रीकांत कुने जिन्होंने उम्दा बल्लेबाजी की है और शॉट सिलेक्शन इनका बहुत अच्छा है, तो इनके पर रहेगा दारोमदार. शुभम तयार, बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट केले बॉलला. चांगली हँड आय कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे श्रीकांतची, पण तितक्याच ताकदीचा गोलंदाज समोर शुभम आव्हान ठेवतोय. श्रीच्या प्रत्येक अटींवर धावांची भूक दिसते पण त्यांना शमवण्यासाठी मागे पडत नाहीयेत शुभम. आता एका बाजूला आपण बघितलं तर मनीष खूप चांगली गोलंदाजी करतोय. शुभम शेळके त्याचा प्लॅन तयार आहे, परंतु प्लॅन अपोनंट टीमचा देखील तयार असणे गरजेचं, कारण आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते, स्क्वेअर कट करण्याकरता मजबूर केले जाते. हा प्लॅन आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत सक्सेस झाला, परंतु लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता खरी मजा येईल. सकाळपासून एकमेकांना हे सर्व खेळाडू पाहतायत, एकमेकांचा खेळ ओळखतायत, त्यामुळे आता थोडं सोपं जाण्याची शक्यता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने खेळले, थोडासा धीम्या गतीने बॉल प्रवास करतोय. त्या ठिकाणी हर्ष चुकलाय पण बॅकअप चांगला होता, त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. बॅकअप क्रिकेटच्या खेळामध्ये खूप आवश्यक आहे. एक धाव महत्वाची आहे. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 5. और शुभम शेल्के की बात करें तो बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे, चाहे बल्लेबाज राइट हैंडर या लेफ्ट हैंडर, तो रणनीति बहुत बढ़िया है. हर्ष थोड़ा आराम से, करियर बहुत लंबा है. तर खूप महत्वाच्या बाबी आहेत. प्रत्येकाचा करिअर, टेनिस बॉल म्हणा, लेदर बॉल म्हणा, ब्लाइंड स्विंग याला आपण म्हणतो, बॉलच्या बॉलिंग पाथचा आढावा न घेता फक्त बॅट स्विंग श्रीकांतची पाहायला मिळाली. शानदार गेंदबाजी इस ओवर में, और टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है. बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. धावसंख्या 5. सरळ बॅटचा केला वापर, बॉल करतो हवाई सफर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. चांद रख सकते हैं, बहुत अच्छा स्ट्रोक था, प्रॉपर क्रिकेट शॉट खेलते हुए छक्का जड़ा है. श्रीकांत हाफ ट्रॅकर होता, शफल झाले, ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता. एकदा होते पूर्ण, शेवट तर सिंगलने झालेला आहे या पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 80 धावांचा पाठलाग करत धावसंख्या 12 झाल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू 68 धावांची गरज, 24 बॉल्स अँड 68 रन्स रिक्वायर्ड टू विन. इंटरेस्टिंग मैच है. शुरुआत अगर देखें तो बिल्कुल इस ओवर में एक ही सिक्स से रहा. बाकी शुभम शेल्के की जो गेंदबाजी है कमाल की रही है. ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन 5वें 6ठे स्टंप की तरफ गुडनेस पर टिप्पा खिलाया. नॉर्मल गेंदबाजी की, ज्यादा कुछ अलग करने का प्रयास नहीं किया और ज्यादा जोर लगाने की कोई कोशिश नहीं है. बढ़िया गेंदबाजी रही है. पहले ओवर में 12 रन आए हैं, ये अच्छे संकेत है बल्लेबाजों के लिए. लेकिन इससे और बात में बताना चाहूंगा, विकेट नहीं खोया है.
खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी तुम्ही छेडलेला आहे की विकेट वाचवून पहिल्या षटकाचा खेळ पाहायला मिळालेला आहे आणि कित्येक फलंदाज त्याच धर्तीवर खेळतात की आव्हान किती मोठं असू द्या, पहिलं षटक आपण निभावून घेतलं तर मग पुढच्या 4 षटकामध्ये आपण आरामात धावांचा पाठलाग करू शकतो आणि ती कॅपेबिलिटी या 2 बॅटर्सकडे आहे. और गाड़ी को आपको दूर लेके जाना है तो गाड़ी में पेट्रोल का होना बहुत जरूरी है. अगर आप 80 की तरफ जाना चाह रहे हैं तो आपके पास विकेट बहुत इंपॉर्टेंट है, की फैक्टर है. श्रीकांत ज्यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये बहारदार खेळ खेळलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 42, मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक, त्याचमुळे तो खेळपट्टीवर थांबणं खूप आवश्यक आहे. अँगलचा वापर, गोलंदाज थोडेसे भरकटले. प्रवीणच्या या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. मोफतची एक धाव मिळालेली आहे आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या 13. इंपॉर्टेंट ओवर है. प्रवीण ने पिछले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी की, लेकिन आज की शुरुआत, इस मैच की शुरुआत अगर देखें तो थोड़ी सी खराब है. शफल, अपील, बट अपील थोडीशी धीमी होती. विकेट किपरच्या एंडने कुठलीच अपील झाली नाही. फक्त गोलंदाज त्या ठिकाणी अपील करताना पाहायला मिळाले. बॉल स्टंपवरून गेलाय. चांगली रणनीती गोलंदाज प्रवीणची पाहायला मिळते. बनेश नेक्स्ट टाइम के ऊपर से गेंद चलेगी, इसीलिए वो जोरदार अपील, विकेट कीपर ने अपील नहीं की है. लेकिन ये सारी चीजें होती रहेगी क्योंकि अंपायर भी बहुत चतुर है, सतर्क है, सावधान है और अनुभवी है. फटके खेळण्याचा प्रयत्न होत आहेत, झटके देण्याचा प्रयत्न होत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना कुरघोडी करतायत, पण सफल कोण पाहूया. अंतिम फेरीचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल पाहूया. बॉलर तयार. फुल टॉस बॉल, पण लेग स्टंपच्या बाहेरचा. एक संधी अजून चालून आली होती पण बॉलला फ्लाईट जास्त मिळाली, त्याचमुळे व्यवस्थित समन्वय साधू शकले नाही श्रीकांत. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल. धावसंख्या 17. 14. मनीष बल्लेबाज की बात करें तो मन बना के खेल रहे हैं क्योंकि बॉल डिलीवर होने से पहले शिकान की बात कर तो वो चौथे पांचवें स्टंप की तरफ आ रहे हैं. क्रीज की गहराई का भी इस्तेमाल हो रहा है और ये जो गेंदबाज है वो लेग स्टंप के ऊपर ही गेंदबाजी कर रहे हैं. फ्लेक्झिबिलिटी आहे आणि त्याचमुळे कदाचित गोलंदाज सुद्धा विचार करतो मी स्टंपवरून बॉल डिलिव्हर करेन. फलंदाज शफल होऊन आपल्या रीचमध्ये बॉलला घेण्याचा प्रयत्न करतोय. बॉलच्या खाली जाऊन पूल किंवा हुक करण्याचा प्रयत्न सातत्याने श्रीकांतचा पाहायला मिळतो आणि एक डेडिकेशन आहे, अभ्यास आहे. श्रीकांतला माहिती आहे की कुठल्या गोलंदाजाविरोधात कसा आपण अप्रोच घ्यायला हवा आणि त्याच अप्रोचच्या अंतर्गत तो खेळतोय. पण आतापर्यंत या षटकामध्ये प्रवीण काहीतरी वेगळं विचार करतोय आणि श्रीकांतला अडवण्यासाठी त्यांची ती शैली बदलतोय. यावेळेस बघा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. परिवर्तन तुम्हाला राखावंच लागेल आणि ते परिवर्तन गोलंदाज प्रवीणच्या वतीने पाहायला मिळालं. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा टप्पा, चांगला बॉलिंग पाथ, अँगलचा वापर आणि येतोय हा डॉट. मनीष ट्रिगर मूवमेंट देखे तो बल्लेबाज 5 स्टंप की तरफ आए थे बॉल डिलीवर होने से पहले और इसके कारण टेलीग्राम मिल गया और अपने उंगलियों का कमाल दिखाया. लेग ब्रेक करते हुए टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर और फॉलो किया गया. सबसे बड़ी बात है इस बार कंट्रोल प्रवीण का बहुत अच्छा था. जास्त पेस म्हणजेच गोलंदाज नाही तर कधी कधी फिरकी देखील तुमच्याकडे असायला हवी, तुमच्याकडे ते परफेक्शन असायला हवं आणि आतापर्यंत तेच परफेक्शन सकाळपासून प्रवीणच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. पण सकाळपासून एक जिंकण्याची जिद्द, धावांची भूक श्रीकांत कुणे या फलंदाजाच्या खेळण्याच्या शैलीमध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे. त्याचमुळे दोन्ही खेळाडू एकमेकांना ओळखून पारखून खेळत आहेत. पण आताच्या घडीला थोडासा वरचढ ठरलेला आहे गोलंदाज प्रवीण. या षटकाच्या उर्वार्धाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे फक्त 14. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 66 धावांची. अराउंड विकेटनं प्रवीण तयार श्रीकांतसाठी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पण संभ्रम पाहायला मिळाला. पुल करायचा की कट करायचं या संभ्रमामध्ये श्रीकांत पाहायला मिळाले. तोपर्यंत बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ट्रैप बनाया, बल्लेबाजों के लिए एक प्लान बनाया, ट्रैप बनाया, जाल बिछाया गया और उसी अनुसार गेंदबाजी हो रही है प्रवीण साठे द्वारा. एक्सीलेंट बॉलिंग. 3 डॉट बॉल्स आतापर्यंत. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. गोलंदाजाची दशा बदलण्याची संधी होती पण तसं काय घडलं नाही. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये मिळते. एकदा खूप वेळानंतर स्ट्राइक मिळते. आदित्यला एका धावेची वाढ. धावसंख्या 15. और ये एक बार फिर नेक्स्ट टाइम के ऊपर गेंद थी, उसके ऊपर प्रहार आप कर सकते हैं. लेकिन क्या हो रहा है कि पहले से बल्लेबाज ऑफ स्टंप के काफी बाहर जा रहे हैं तो कमिट हो रहे हैं और इसके कारण वो बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा है. बढ़िया गेंदबाजी अभी भी लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी करे, ऑफ स्टंप के बाहर भी गेंदबाजी हो रही है. अच्छा वेरिएशन है गेंदबाज प्रवीण साठे के पास. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं आपने आपकी भी नहीं सुनता. श्रीकांतला कसा तेच करून दाखवायचंय पण गोलंदाज तसं होऊ देत नाहीये. जिंकायचं प्रत्येकाला, प्रत्येक संघाला. फटक्यावर होता पूर्ण कमांड आणि आता धावफलकावर लावते 6 धावांची डिमांड. आदित्य पुन्हा एकदा पुनरागमन करून देतोय ते म्हणजेच आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघाला. की जरूरत है. वेलकम 6. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड.
बॉलर तयार प्रवीण ओव्हर द विकेट न ओ चुकले छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला आणि छेडला तर मात्र सोडत नाही असा गोलंदाज आहे प्रवीण. पहिला धक्का बसतोय आलमबाई स्पोर्ट्स या संघाला. आदित्य बॅक टू पवेलियन. गलती नहीं की. बहुत अच्छी गेंदबाजी प्रवीण साठे द्वारा. पहिल्या डावामध्ये आपण चर्चा ऐकली होती की नाणेफेक जिंकून जास्तीत जास्त हे कॅप्टन जे क्षेत्ररक्षण निवडतात. मला असं वाटतं की रबर बॉल फॉर्मॅटमध्ये आपण नेहमीच पाहतो आणि रिज बॉल फॉर्मॅट शेवटचा सामना जो असतो वेळापत्रकातला शेवटचा सामना असतो बहुतेक फलंदाजी निवडतात कॅप्टन्स आणि कदाचित संदेश पाटील यांचा अनुभव तर खूप चांगला आहे. पण पहिल्या डावामध्ये ज्या धावा बनाल्यात 79 आणि 80चं टार्गेट जे सेट केलेलं आहे टीम झेपान 11 कोडमध्ये त्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी अडखळत पाहायला मिळाली ज्यामध्ये श्रीकांतचा अप्रोच खूप महत्वपूर्ण होता. अजूनपर्यंत तो स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल डटकर बल्लेबाजी कर रहे हैं और आपने सही कहा कि अगर टॉस जीते तो आप बल्लेबाजी भी कर सकते थे लेकिन सिकान जैसे बल्लेबाज है तो वो बड़ी पारी खेलना वो भी जानते हैं. शुभम तयार. नवीन फलंदाज धनंजय नॉन स्ट्रायकर एंडला पण बॉल मागे जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय का पाहूया कारण बॉल खूप जास्त रीचच्या बाहेर होता. 2 धावा मिळतील. बोनस मिळतोय. 2 धावांचा बोनस आपण करूया ऍड. धावफलकामध्ये धावसंख्या जाते 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 57 धावांची गरज म्हणजेच प्रत्येक षटकामागे 19च्या गतीने जायचं आहे. मनीष मैच कभी भी समाप्त नहीं होता. एक अच्छा ओवर अगर ये ओवर आप बड़ा करते ना तो मैच में कमबैक करने का मौका आपको भी मिलेगा. संधी प्रत्येकाला मिळणारच आहे. फक्त संधीचा शोध घ्यायचा आहे किंवा संधी बनवायची आणि या सर्व गोष्टी तुम्हाला नव्या नाही आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. आपसुकच तुम्ही अनुभवातून त्या गोष्टी शिकत असता. शुभम बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत. नवीन फलंदाज धनंजय स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर आहेत शुभमच्या समोर. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला पुल केले आणि बॉलला थेट पडवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा 4. 1-2 कफूर चौकार. अंदार 4. अब देखिए जो समर्थक है वो भी मांग कर रहे हैं 1 मोर और एक लगाइए भैया और एक लगाइए मजा आएगा इस मुकाबले में. विक्रम असेच बनत नाही. विक्रमांसाठी जिद्दी व्हावं लागते आणि जिद्दी क्रिकेट आता आलमभाई पठाण स्पोर्ट्स या संघाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. सुरुवात तर केलेली आहे धनंजयने चौकार खेचून. हाफ ट्रॅकर होता. टर्न मिळाला होता चेंडूला. व्यवस्थित टर्न ओळखता आला आणि नजर हटली होती स्ट्रोक खेळता आणि त्याचमुळे स्ट्रोक कनेक्ट झाला आणि शरीराशी संपर्क झाला. लेग बायची एक धाव. एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 28 रन्स. कि इससे मैं खास करके हर्ष को देख रहा हूँ वो चेहरे पर खुशी आ गई क्योंकि टर्न था और बाउंस था. टर्न और बाउंस और गेंद जो बिल्कुल मिडिल स्टंप की तरफ थी. बहुत ही बढ़िया गेंदबाजी शुभम शेर के द्वारा. इन्होंने बल्लेबाजी उम्दा की. इन्होंने आज गेंदबाजी भी बहुत बढ़िया की है. अनपेक्षित श्रीसाठी ओ बॅटची एज संधी हुकली. आता या मोमेंटला आपण काय म्हणणार. मोहे म्हणणार की हे हरिराम कृष्ण जगन्नाथम गोविंदम ये क्या हुआ. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्वान असतो. या संधीचं सोनं करता आलं असतं कारण शुभम शेळके एक चांगला गोलंदाज आहे तर समोर श्रीकांत खोणे मोठा अडचण दूर करता आला असतं तुम्हाला. सामना संभळणार नाहीये. शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल सामना. श्री तयार. चेंडू हाताळलाय हाफ ट्रॅकर. त्यावर वापरला आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं श्रीने 6 धावांचा स्टिकर. बॉल मिड विकेट सीमारेषा. पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. श्रीकांत खुने है तब तक टाइगर जिंदा है. मजा आएगा. 34 झाल्या. 46 अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल केले क्रॅकिंग कव्हर ड्राइव. बॉल थेट जाईल सीमारेषा पार. लगातार दूसरा षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. टाइगर जिंदा है.
असली पिक्चर आना बाकी है, क्योंकि मैदान के अंदर आज कमाल की बल्लेबाजी करते हैं कानकू ने, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर वो अंधेरा बन रहा है, लेकिन शाम में अपना नाम करने के लिए तैयार है। समाधान होत नाही श्रीचं, ऑस्टमच्या बाहेर ठेवलाय बॉल, टर्न होतोय, आत वळतोय, कुठेतरी शफल झालं ते हलकस, त्याचमुळे त्या ठिकाणी हा डॉट बॉल येतोय। सुरुवात या षटकाची आपण जर पाहिली तर वाईडने झाले, चौकाराला डॉट आला, 2 षटकार आले, शेवट गोड झाला डॉट बॉलने, 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 40 धावा। जिंकण्यासाठी आता 2 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता। 3 षटकात 40 झालेत आणि 2 षटकात 40 हवेत। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। 12 गेंद में अब देखिए इतने रन तो आपको बनाने हैं, तो ये ओवर जो आने वाला ओवर है वो आपको बड़ा करना है। चैलेंज है मनीष, बिल्कुल चैलेंज है, लेकिन भगवान चैलेंज सबको नहीं देता, जिसके पास क्षमता उसके लिए बिल्कुल वो चैलेंज है। शिकार खुने है और खास करके धनंजय ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, शॉट इनके पास अच्छे है, तो इंटरेस्टिंग मैच है। ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा। जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज देते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते, आणि तेच चेंज कुठेतरी खेळण्याच्या शैलीमध्ये करावे लागेल फलंदाजांना, कारण ज्या स्ट्राईक रेटने खेळायला हवं तो श्री अजूनही ते खूप दूर आहेत, पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे। स्ट्रायकर एंडला फलंदाज धनंजय, लेफ्टी बॅटर समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज येत आहेत 4थ्या षटकासाठी। पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावातला सरळ बॅटचा वापर केलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत, पण श्रीकांतचा नकार येतोय। श्रीकांतला स्ट्राईक हवी आहे एअर स्ट्राईक करण्यासाठी। यही एक तुरुप का पत्ता है और चैलेंज है। सिक्के के 2 पहलू होते हैं, एक साइड पर एक लिखा हुआ है चैलेंज, दूसरी पर अवसर लिखा हुआ है, मौका, हीरो बनने का मौका। यहाँ से आप बेहतर करेंगे तो गेम चेंजर बन सकते हैं, हीरो बन सकते हैं, लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन हीरो बनेगा और कौन जीरो बनेगा। कोणाची मिरवणूक निघेल या मैदानातून ना, त्यांचे समर्थक तर मोठ्या संख्येने तयारीत आहेत, बँड बाजा बारात घेऊन पडतात। ती मिरवणूक कोणाची? फुलटॉस बॉल, किती मोके मिळतात श्रीला, पण मात्र त्या मोक्यांवर ते समाधानकारक फटके पाहायला मिळत नाही। बॉल एक्स्ट्रा कव्हर लढवला जातोय, पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ, धावसंख्या 42, 42 रन्स ऑन बोर्ड। जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 38 धावांची आणि बॉल शिल्लक आहे 10 चेंडू, 38 धावांची गरज असेल टीम आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघाला। झेपान 11 कोंडवाकडून मात्र चांगलंच प्रदर्शन गोलंदाजीचं आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे। समोर धनंजय सुद्धा 4 झालेत, ज्यांच्या वतीनं चौकार या अगोदर आपण पाहिला होता। ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल, थोडी ऊर्जा खर्च करावी लागेल। अजूनही षटक थोडंसं लांबतंय, दरम्यान एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 43। शानदार मैच है, उसमें कोई संदेह नहीं है। सूरज ने अभी तक बढ़िया गेंदबाजी जरूर की है और खुलकर खेलने का मौका नहीं दिया, मजा आएगा इस मुकाबले में। समोर धनंजय, बॅट स्विंग, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न श्रीचा, पण चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते प्रवीणचं। येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता झेपान 11 कुंडवासाठी। डॉट बॉल आपके ऊपर दबाव बिल्कुल बनाएगी, बल्लेबाजों के ऊपर दबाव है और मोमेंटम गेंदबाजों के पास एक बार सही होना है। बल्लेबाज धनंजय को एक बार सही होना है, एक बार बल्ले के बीचों बीच खेलना है। धनंजय ऑन स्ट्राइक, बॉलिंग ट्रॅकवर सूरज सांभाळतो या षटकाला आणि ती धमक शेवटच्या क्षणापर्यंत ठेवेल। हे षटक जसं आपण उल्लेख केला होता की हे 4थं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे आणि ते कुठेतरी चांगलंच ठरते झेपान 11 कुंडवासाठी। और देखिए रिएक्शन देखिए, आज वेल बॉल का एक बार फिर आवाज आया विकेट कीपर से, लेकिन जितने जो समर्थक है ना, वेल बॉल यार ये आवाज आई है, आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टार। अजूनही संधी आहे आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघाकडे, त्या संधीचा उपभोग घेण्याची तयारी सुद्धा ते करतायत। पाहूया, थोडी चर्चा झाली होती श्री आणि धनंजयच्या दरम्यान, पण मात्र त्याचा रिझल्ट कुठे? रिझल्ट पाहिजे, परिणाम पाहिजे, निकाल पाहिजे, तुमची मेहनत खूप महत्वाची आहे आणि या षटकामध्ये चांगलीच मेहनत पाहायला मिळाली गोलंदाज सूरजची। किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, एक बार फिर समीकरण। 37 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक आहे 7 चेंडू, 37 धावांची गरज। हा चेंडू खूप महत्वाचा असेल आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघासाठी। धनंजय ओ स्ट्रगल काय संपण्याच्या मार्गावर दिसत नाहीये आणि हे षटक मात्र आपल्या नावावर केले, हा सामना सुद्धा आपल्या नावावर केले। हा प्रश्न आता तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आलाय। अगर यहाँ से आपको मुकाबला जीतना है तो अब एक्स्ट्राऑर्डिनरी करना पड़ेगा, थोड़ा सा आउट ऑफ द बॉक्स, और जो काम खास करके युवराज सिंह ने किया था, ब्रैडमैन साहब ने किया था, रमेश शास्त्री ने किया था, वही काम आपको करना है।
तभी जाकर आप हीरो बनेंगे। एजाज गेंदबाजी करने के लिए आए, तारीफ करने की सूरज की, जिस अंदाज से इन्होंने गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी, अंडर प्रेशर शानदार प्रदर्शन कर रहा है। फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यांनी बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स 4 डॉट बॉल्स पाहायला मिळाले। त्यामुळे धनंजयचं स्ट्रगल मागच्या षटकात आपण पाहिलं फलंदाजी करताना। इजाज आपण बार होता, हुक केलाय बॉलला, फाईन लेग मोकळं आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पण हा डेड बॉल आहे, कारण बॉलची पिचिंग वर पंचांनी फोकस केलाय। अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची गरज आहे। आज आपण या पुण्यातील सुपरस्टारला पाहतोय, उद्या आपण ओपन गटातल्या क्रिकेटपटूंना पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं। त्याचवेळी उद्या सुद्धा प्रेक्षकांची वर्दळ यापेक्षा जास्त आयुष्य चषकामध्ये पाहायला मिळेल। तारे जमीन पर, तारे बिल्कुल खड़के के इस खूबसूरत ग्राउंड पर आएंगे, रेंजल्स में आएंगे और एक तरफ आप देखेंगे तो रिमझिम रिमझिम पाऊस पडेल आणि रेंजिलच्या मैदानावरती धावांचा पाऊस पडेल, मजा येणार उद्या देखील। 6 चेंडू 37 ची गरज। यावेळेस गुडलिनला बॉल ठेवला होता, ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे। शिकांची नाराजी त्यांच्या स्ट्रोकच्या निवडीवर पाहायला मिळालेली आहे, पण हे एक धाव ते पूर्ण करतायत। 5 चेंडूचा खेळ, हो डायरेक्ट हिट, क्या बात है। 5 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 36 ही, 5 बॉल्स 36 रन रिक्वायर्ड टू विन। आकाश का थ्रो बहुत ही बेहतरीन था, डायरेक्ट हिट किया गया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ आप खड़े हैं, वहां से डायरेक्ट हिट करना इतना आसान नहीं है। तो आपके पास एक रविंद्र जडेजा होना चाहिए, इनके पास भी है रविंद्र जडेजा। प्रत्येक संघामध्ये असायला हवा आणि आहे जेपान 11 कोंडवा या संघाकडे। इजाज तयार, ऑन साइडला पुल केलंय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे, बनतोय दर्शक, बॉल त्याला हाय बाय करत स्क्वेअर लेग सीमारेषा पार, मिळतील या धावा 6, गगनचुंबी षटकार। पण ही गरज खूप अगोदर होती। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले, जरूर क्षेत्ररक्षक जज करतायत, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, पण मात्र ते पोहोचू शकत नाही। बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय, 6 नंतर 4। तीन चेंडू 26 धावांची गरज, 3 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन। चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ऑन साइडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक काउ कॉर्नरचा पुढे येईल शुभम, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 55। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, जवळपास निकाल लागण्याच्या तयारीवर आहे, शिक्कामोर्तब होणं फक्त बाकी आहे। पण क्रिकेटचा खेळ खूप काही शिकवतो। दरम्यान हा नो बॉल आहे, मी म्हणालो होतो की सामना अजून संपलेला नाही, हा नो बॉल आहे आणि नो वर या 6, एकूण मिदिल 7, सामना अजून संपला नाही। समीकरण आपको पहले बताते हैं जिस तरह से मुकाबला चल रहा है। 19 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक आहे 2 चेंडू 19 धावांची गरज। और मनीष चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है, क्या कोई चमत्कार आना बाकी है। 2 चेंडू 18 धावांची गरज आहे, कारण 25 धावा होत्या, या 7 आपण मोजल्या। पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि पुन्हा एकदा संधी मिळते श्रीला, 2-18। हो, पुन्हा एकदा बॅकलिपचा खूप शानदार वापर करताना बॉलला खेळले, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। लॉंग ऑनच्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, एका चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 17ची। जेपान 11 कोंडवा टीम ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया, पूरे दिन की जो कहानी इनकी बहुत बढ़िया रही, शानदार तरीके से बॉलिंग, उसके साथ जबरदस्त गेंदबाजी, जीत के दहलीज पर इस वक्त जेपान 11 कोंडवा की टीम। आईसीसी चषक 2024 की अद्भुत कहानी, बहुत ही बेहतरीन खेल पूरे दिन में रहा है। कड़क शॉट, बहुत खूबसूरती के साथ गेंद को बाउंड्री लाइन के बाहर जरूर भेज दिया है, लेकिन जीत का अंतर कम हो जाएगा। यह मुकाबला जेपान 11 कोंडवा ने जीत लिया है और वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे आईसीसी चषक 2024 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे।